लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला आता हे महत्वाची अपडेट आहे आणि महत्वाचा व्हिडिओ, खूप महत्वाचा व्हिडिओ. कारण की लाडक्या बहिणीला पैसे येत नाहीयेत, ज्यांचे हप्ते थांबलेले आहेत. तर त्यांचं कारण काय आहे? आणि तुम्हाला मी सांगितलं होतं पाठीमागच्यामध्ये, की तुम्ही फक्त आधार सीडिंग म्हणून कमेंट करा आणि तुम्हाला मी लवकरात लवकर तुमचं कसं बँक अकाउंट चेक करायचं आहे, की तुमचे पैसे आलेत का नाही आलेत. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं, की सी सेंटर किंवा माहिती सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही चेक करा. तर मला भरपूर असे एक लाडकी बहिणींचं मला कमेंट आलेले आहेत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये, की आमच्या इथे आउटसाइड एरिया आहे, तर आम्हाला इथे तिथं जाऊन चेक करता येत नाही. म्हणजे सीएससी सेंटर माहिती सेवा केंद्र जे असेल तर लांब आहे, आमच्या इथे जवळपास नाहीये. तर आम्ही स्वतः कसं चेक करू शकतो? तर हे शक्य आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं चेक करू शकता आणि ते कसं चेक करायचं आहे, तर तुम्हाला मी ते आता दाखवणार आहे. पुढच्या हे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आता कसं चेक करायचं आहे. तर त्याच्या अगोदर तुम्हाला जे तुमचं बँक अकाउंट असेल, जर तुमचं बँक अकाउंट तुम्हाला चेंज करायचं असेल, तर त्या बाबतीत सुद्धा मी तुम्हाला ते पुढे व्हिडिओ मी तुम्हाला आणेन सविस्तर माहिती. तर त्याच्या अगोदर तुम्ही एक काम करा, तुम्ही मला कमेंट करून सांगा, बँक म्हणून कमेंट करा. म्हणजे तुम्हाला जर समजा तुमच्याकडून त्या बँकमधून पैसे कट होत असेल किंवा बँकेचा काय प्रॉब्लेम होत असेल, पैसे तिथे येतच नसेल, तुम्हाला मेसेजच पडत नसेल त्या बँकेमध्ये, तर तुम्ही बँक म्हणून कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन, की तुम्हाला बँक तुम्ही कसं चेंज करू शकता, म्हणजे दुसरं बँक अकाउंट कसं लिंक करू शकता तुमच्या लाडकी बहीण योजनेसाठी पैसे येण्यासाठी. तर तुम्ही ती बँक म्हणून कमेंट करा आणि लाडक्या बहिणींचे जे थांबलेले हप्ते सुद्धा असेल, तर त्या बाबतीत सुद्धा तुम्हाला पैसे येणार आहेत. आणि मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, की तुम्हाला 2 वेळा ह्या महिन्यामध्ये 2 वेळा पैसे येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, ₹1500 पण यायला सुरुवात झालेली आहे. अजून ₹1500 येणार आहेत. तर तुम्ही बघा, पहिलं हे अकाउंटचं चेंज करून बघा. ते आधार चेंज करून म्हणजे चेक करून पण बघा. कारण की भरपूर लाडक्या बहिणींना त्यामुळेच हप्ता थांबलेला आहे. तर म्हणून मी तुम्हाला सांगतोय, तर ते चेक करून एकदा बघा आणि तो तुम्हाला मी या स्क्रीनवरती दाखवतो, की कसं चेक करायचं आहे आणि तुम्ही स्वतः घरी बसून तुमच्या मोबाईलवरनं तुम्ही चेक करू शकता. तर या आता तुम्हाला मी दाखवतो. स्क्रीनवरती आपण आता आलेलं आहे. तर स्क्रीनवरती आल्या अगोदर लगेच आपल्याला गुगल ओपन करून घ्यायचं आहे. गुगल ओपन करून घेतल्यानंतर इथे आपल्याला UADAI असं सर्च करायचं आहे. खाली तुम्हाला इथं दिसेल पण, तर इथं दिसल्यानंतर इथं क्लिक पण करू शकता. मग जसं समोर तुम्हाला इंटरफेस येते समोर तुम्हाला, तर UADAIचं त्याच्यात इथं तुम्ही केल्यानंतर तुम्हाला समोर असं इंग्लिश म्हणून ती इंग्लिश भाषा वगैरे येईल. त्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इंग्लिशला इथे बघा आधार स्टेटस म्हणून क्लिक करायचं. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर ते होम पेज येते आणि एकेकांना तर कधी कधी डायरेक्ट असं होम पेज पण येऊ शकते. म्हणजे इंटरफेस वरती ते असं तुम्हाला आधार स्टेटसला क्लिक करायला लागत नाही. तर ते केल्यानंतर आता तुम्ही इथं जे आहे लॉग इन हे आधारचं, ते लॉग इनच्या इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर असं समोर तुम्हाला आता अजून एक इंटरफेस येईल, लॉग इन टू आधार व्यू OTP म्हणून. म्हणजे OTP प्रमाणे आपण लॉग इन करायचं आहे. तर इथे आधार नंबर टाकायचा, इथे कॅप्चर टाकायचं आणि त्यानंतर खाली लॉग इन विथ OTP ला क्लिक करायचं आहे. तर चला आता आपण मी माझं टाकून मी तुम्हाला दाखवतो. जर आता बघा, त्यामध्ये आता आधार माझा नंबर टाकलेला आहे आणि नंतर खाली कॅप्चर टाकून आता इथे खाली OTP पण टाकलेला आहे. त्यानंतर आता आपण इथे खाली लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. जे आधार कार्डला नंबर लिंक आहे तेच नंबरवर OTP येतो आणि इथे वरती बघितले तर राईट साईडला आपली ID दिसते. त्यानंतर आपण बाकीचं ह्याच्यामध्ये काही सुद्धा करायचं नाही, कारण की ह्याच्यामध्ये बाकीचे पण अपडेट भरपूर सारे आहेत. त्या बाबतीत आपण कदाचित आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कधी बोलू. तर आपण आता क्लिक करायचं आहे म्हणजे कुठे, तर हे बघा इथे समोर तुम्हाला मध्ये दिसेल बँक सीडिंग स्टेटस. इथे आपण क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर कसा इंटरफेस बघा, हे इंटरफेस येतो. ते तुम्हाला काय लिहून येणार, की कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. हे बघा, तुम्ही सरळ वाचा. पहिला अगोदर काय लिहिलेलं आहे, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजे की तुमचं आधार कार्डला बँक मॅपिंग डन आहे. म्हणजे वरती टिक पण मोठं दिसते तुम्हाला आणि खाली जे असेल बघा इथं आधार नंबरचे लास्ट नंबर दिसतात आणि हे बघा बँक नाव. बँक नाव म्हणजे तुमचं कोणतं बँक लिंक आहे ते सुद्धा दिसते. आणि इथं फक्त बँक नाव दिसणं गरजेचं नाहीये, त्याच्या खाली जे आहे मेन महत्वाचं बँक सीडिंग स्टेटस हे मुद्दा आहे. हे मुद्दा बघायला पाहिजे सगळ्यात अगोदर मेन म्हणजे इथं. आणि त्याच्या पुढे जर बघितले तर इथं ऍक्टिव्ह म्हणून हे दाखवणं आणि जे ग्रीन टिक आहे हे असं दाखवणं खूप गरजेचं आहे. जर फक्त ऍक्टिव्ह पण दाखवलं, ग्रीन टिक नसलं, ते एकदम डार्क असलं, ब्लॅक मध्ये दिसत असेल तर ते ऍक्टिव्ह नाहीये, इनऍक्टिव्ह आहे. तर म्हणून तुम्ही हे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि तुमचं कधी तुमचं मॅपिंग झालं ते डेट सुद्धा दाखवतो इथं आणि हे ते सगळं तुम्हाला डाटा इथं तुम्हाला दिसेल. तुमच्या म्हणजे जसं हे लिंक आहे का नाहीये ते सगळं तुम्हाला दिसणार इथं. तर तुम्ही जर आता असं बघितला तर त्यानंतर इथं वरती तुमचं म्हणजे सगळं तुम्हाला मॅपिंग वगैरे आहे का नाही तुम्हाला सगळं कळणार आहे.
त्यामुळं जे कोणाला अजून पण माहित नसेल की कसं बघायचं वगैरे, तर तुम्ही हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळणार आहे की कसं बघायचं आहे म्हणून. आणि तुम्ही हे जे चेक करून बघितला तर इथं समजा तुमचं सगळं बरोबर असेल तर मग नंतर तुम्हाला काही सुद्धा काही करायची गरज नसणार आहे. आणि जर बघितलं तर ह्यामध्ये हे पण ऑफलाईन ई केवायसी म्हणून एक ऑप्शन पण आहे. ही ई केवायसी म्हणजे काय आहे की जे डॉक्युमेंट आहे आपलं आधार कार्ड वगैरे, तर त्याची ई केवायसी असते. म्हणजे की आपल्याला कोणत्याही योजनाचा प्रॉब्लेम येणार नाही त्यामुळे. कारण की एकेकांचा आधार कार्ड कसा असतो की अपडेट दाखवत नाही, त्याला हे प्रॉब्लेम दाखवते, एरर दाखवते. तर हे जे प्रॉब्लेम येत असतात ना, तर ते ई केवायसी मुळे असतात. या बाबतीत आपण कदाचित आणि पुढच्या वेळी नेक्स्ट कोणत्या व्हिडिओमध्ये आपण या बाबतीत सुद्धा आपण बघूया. म्हणजे मी तुम्हाला सगळी त्याची माहिती, सविस्तर माहिती ते पण तुम्हाला देईन. हे पण आपण तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरनं तुम्ही करू शकता. फक्त एवढंच काय, ह्याच्यामध्ये एवढं जरा कोड वगैरे लागतो, तर ते काय काय असेल त्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन कदाचित पुढच्या व्हिडिओमध्ये वगैरे. तर आणि बाकीची राहिलेली गोष्ट म्हणजे जर बघितले तर हे तुमचं बँक अकाउंट जर लिंक नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला मी लिंक कसं करायचा हे पण तुम्हाला सांगेन मी पुढच्या व्हिडिओमध्ये, की तुम्हाला लिंक कसं करायचं. आणि तुम्हाला जे मी सांगितलं आहे की बँक चेंज कसं करायचं आहे, कारण की ज्या लाडकी बहिणींचे पैसे येत नाहीये, थांबलेले आहेत, तर कट होतात पैसे बँकेमधून, तर त्यांना कसं चेक करायचं, चेंज करायचं, ते सुद्धा मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगेन. तर म्हणून, आणि हे जर बघितलं तर ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहिणीची. तर ह्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जर बघितले तुम्ही तर इथे नवीन म्हणजे की जसं आता समजा नवीन ह्याच्यामध्ये हे पण येणार आहे, म्हणजे अर्जदार लॉग इनचं वगैरे मी तुम्हाला सांगितलं होतं पाठीमागच्या वेळी. स्टेटस म्हणजे तुम्हाला, तुम्ही कमेंट करा, भरपूर जणांचं स्टेटस म्हणून कमेंट पण आलं की स्टेटस कसं बघायचं, केवायसी झालेली किंवा पैसे येणार का नाही येणार. तर हे अर्जदार लॉग इन करून वगैरे इथनं आपण बघू शकतोय. तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्या बाबतीत मी व्हिडिओ अजून बनवलेला नाहीये, बट तुम्हाला मी लवकरच ते व्हिडिओ बनवून तुम्हाला मी ते काय, कसं काय, त्याला काय लागणार आहे ते तुम्हाला ते पण मी सांगेन. तर म्हणून आपल्या नवीन नवीन अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद.